28 ला आले, परवडा ना. म्हणलं 5 रुपये लिटरला वाढून देऊ डीबीटी मध्ये. काही लोकांना कदाचित पैसे मिळाले नसतील. त्याचं कारण असं आहे की काही कागदपत्राच्या बद्दल ऑनलाईन करताना त्रास होतोय. आता आचारसंहिता असल्यामुळे मला आदेश देता येत नाही. आचारसंहिता संपल्यानंतर एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील आम्ही एकत्र बसू आणि काय तिथं अडचण आहे, काय तिथं त्रुटी राहिली, काय केलं तर माझ्या शेतकऱ्यांना ते पैसे जातील. 188 कोटी आले, परंतु पुढचे काही राहिलेले आम्हीच देणार, दुसरं पुढे येणार नाही. ही समोरची गप्पा आणायला येतात ना, अरे मीच त्यांना तिकीट दिलं होतं, मी शोधून आणलं होतं, तर या म्हणलं माझ्याकडे. माझ्या घरी दुपारी जेवायला घातलं, सतत उद्धव ठाकरेंचे फोन येत होते. म्हणलं उद्धव ठाकरेंचा फोन घेऊ नका, ते फोन आणि माझ्या खिशात दिला टाकून. आणि मग माझ्या प्रेमकोट बंगल्यावरून धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेता होता तिथे नेलं आणि प्रेस बोलवली. प्रेसला सांगितलं, गमछा टाकला. म्हणले दादा उभा राहतो, पण सगळं बघायचं तुम्ही दिलीप रावांनी, मी काही बघणार नाही, मी फक्त भाषण करणार. आणि म्हणलं सगळं जे काही नियमाने खर्च करायचा असतो तेवढा खर्च करू, काळजी करू नको, जीवाचा रान करू. निवडून आणला. नंतर 2 वर्षांनी म्हणलं दादा मी सेलिब्रिटी आहे. म्हणलं मग नाही मी अभिनेता आहे. अरे म्हणलं आहे ना माहिती. नाही मी दादा मी कलाकार आहे, दादा मी मालिका करतो, छत्रपती संभाजीराजेंची मालिका करतो. म्हणलं त्याच्यामुळेच आहे म्हणे मी तुला शिक्के मारलं, बटणं दाबली. म्हणलं कारण लोक तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेत बघताय. असं झालं, त्याचा फायदा झाला खरंय. पण नंतर मला म्हणायला लागले दादा आपल्याला राजीनामा दे, हे आपल्याला जमत नाही. म्हणलं काय झालं. म्हणले राव आम्ही चित्रपट काढला महाराजांच्यावर, ते महाराज बघा पेटाऱ्यातनं पळाले फळांच्या का वेशभूषा बदलून पळाले. त्यांनी जो चित्रपट काढला त्याच्यात दाखवलं महाराज वेशभूषा बदलून गेले. आपल्या तर काही डोक्यात कधी शिरलं नाही. आम्हाला लहानपणापासून आमच्या शिक्षकांनी शिकवलं, आग्र्यातनं महाराजांची सुटका झाली त्यावेळेस महाराज पेटाऱ्यातनं फळं पाठवत होते. एका पेटाऱ्यात ते स्वतः बसले आणि त्यांनी पलायन केलं आणि त्यांना बरोबर त्यांनी गनिविकावा केला असं आपल्या ऐकलं. पण त्यांनी तिथं मी म्हणलं या चित्रपटाची असं कसं काय दाखवलं. नाही म्हणले हे असंच आहे. आणि पडला ना चित्रपट. आणि म्हणले राव दादा चित्रपटाचे पैसेही नाही निघाले, काय करू. आता म्हणलं आपण काय करणार आहे. जर जास्तीचे पैसे मिळाले असते तर तुम्ही अनेक चित्रपटामध्ये ज्यांचं काम करतात ते अभिनेता रवीजी काळे एखादा चित्रपट गाजला तर तुम्हाला जेवढे पैसे दिले त्याच्यापेक्षा वाढून देत नाही प्रोड्युसर, दिग्दर्शक. तोटा आपले, पण तोटा झाला तरी ते असं तुम्हाला म्हणत नाही तोटा झाला घेतलेले पैसे तुम्हाला माघारी देते. असं नसतं, व्यवहार आहे. मित्रांनो मी त्यांना इतकं समजून सांगितलं, डॉक्टर कोले साहेब असं करू नका, लोक आपल्याला मारतील, लोक म्हणतील यांना आधी कळलं नाही का. काही करून 5 वर्ष कडेला काढा. आणि मग ती कडेला काढली, त्याच्यावरून ते आदिवासी भागात आलेच नाही. तिथं मग मालिकेचं कोण, मालिकेमध्ये जे रात्री शूटिंग चालतं ते शूटिंग कोण करणार. तुमच्याकडे पाणी बघायचं, तुमचे प्रश्न सोडवायचे.